आदित्य ठाकरे 27 तारखेला मतचोरीबाबतचे पुरावे देणार। 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा संयुक्त मोर्चा। मोर्चाबाबत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा। संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उद्या मतचोरीबाबत चित्रपट दाखवणार। चित्रपटानंतर चर्चासत्र। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न। 6 जणांवर संशय व्यक्त। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे मच्छीमारांना सुद्धा वीज सवलत मिळणार। मत्स्य संवर्धक मत्स्य व्यावसायिकांना सवलत लागू। फडणवीस सरकारचा निर्णय। मुंबईतल्या काळा चौकी परिसरात तरुणीवर चाकू हल्ला करत तरुणाचे स्वतःवर देखील वार। तरुणाचा जागीच मृत्यू तर तरुणीचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये राहण्याची शक्यता। ग्रेडी रेटनर प्रमाणे दर आकारणीचा राज्य शासनाचा निर्णय रद्द। पंतप्रधान आवास योजनेमधील घरांबाबत मोठा निर्णय। अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य लिहिणारे पीयूष पांडे यांचं निधन। वयाच्या 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। 40 वर्षांहून अधिक काळ जाहिरात क्षेत्रामध्ये योगदान।